पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। येणाऱ्या 1 जून पासून संपूर्ण देशभरातील जवळपास 25 लाख रेशनधारकांचं मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून बंद केलं जाणार आहे। या 5 प्रकारच्या नागरिकांना इथून पुढे गहू आणि तांदळाचा लाभ अजिबात दिला जाणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। आतापर्यंत तुम्ही मोफतपणे अन्नधान्याचा लाभ घेतलाय, म्हणजेच गहू आणि तांदूळ मोफतपणे तुम्ही आतापर्यंत खाल्लेला आहे, परंतु या 5 प्रकारच्या नागरिकांना येणाऱ्या 1 जून पासून गहू आणि तांदूळ सरकारने न देण्याचा निर्णय घेतला आहे। जर तुम्ही रेशन कार्ड घेऊन गहू आणि तांदूळ आणायला पुढच्या महिन्यामध्ये जर गेला तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये ते अजिबात दिलं जाणार नाही। यासाठी सरकारच्या माध्यमातून 31 मेच्या आतमध्ये ही महत्त्वाची 4 कामे तुम्हाला करायला सांगितलेत। जर करता ही कामे जर तुम्ही नाही केली, चुकवली, तर तुम्हाला अजिबात गहू आणि तांदळाचा एक दाणाही इथून पुढे आता दिला जाणार नाही। त्यामुळे कोणकोणते नियम आलेत आणि तुम्हाला नेमकं 31 मेच्या आतमध्ये काय काय कामे करायची आहेत याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला देणार आहे। त्यामुळे घरामध्ये जर गहू आणि तांदूळ मोफतपणे पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती आजपर्यंत तुम्ही घेत आला असाल तर आता 31 मेच्या आतमध्ये ही महत्त्वाची 4 कामे करून घ्यायची आहेत। आत्ताच्या आत्ता ही कामे करून घ्या। सरकारने सांगितलंय की या मोफत मिळणाऱ्या गहू तांदळामध्ये मोठी फसवणूक होत असल्याचं सरकारला लक्षात आलंय। अनेक लोक काळा बाजार करू लागले असल्याचं सरकारला दिसून आलंय। त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत सांगण्यात आलंय की या 5 प्रकारच्या नागरिकांना अजिबात गहू आणि तांदूळ मिळणार नाही। ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे देशभरातील 80 कोटी गरीब जनतेला मोठा झटका या ठिकाणी लागलेला आहे। जर तुमच्याकडे पण कोणतेही रेशन कार्ड असेल, मग ते पिवळं रेशन कार्ड असेल, केशरी असेल किंवा पांढरं रेशन कार्ड असेल, APL, BPL किंवा अंत्योदय कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी चेतावणी या ठिकाणी आल्या। 1 जून 2026 पासून रेशन कार्डच्या बाबतीत आता महत्त्वाचे 3 ते 4 नवीन नियम लागू होत आहेत। त्यामुळे वेळीच तुम्ही काही गोष्टी लवकरात लवकर केल्या नाही तर रेशन कार्ड धारकांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ आता होऊ शकते। यामध्ये गुड न्यूज देखील आता पिवळ्या व केशरी रेशन धारकांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना खूप आता मोठा फायदा होणार आहे। येणाऱ्या 1 जून पासून गहू तांदळासोबत 3 वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा आता दिल्या जाणार आहेत, ज्या तुमच्या घरामध्ये खाण्यास तुम्हाला उपयोगी पडणार आहेत। त्यामुळे काही आनंदाच्या बातम्या देखील आहेत, परंतु 31 मेच्या आतमध्ये तुम्ही ही सर्व कामे करून घेतली पाहिजेत, तरच याचा फायदा तुम्हाला होणार आहे। रेशन कार्डच्या आता अन्न संदर्भात म्हणजे अन्न व नागरिक पुरवठा संदर्भात एक मोठी अपडेट तुमच्यासाठी आल्या। काही नियम बदलेत जे 1 जून 2026 पासून लागू होतील, ज्याचा मोठा फटका 80 कोटी जनतेला मोठा फटका बसणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण रेशन कार्डच्या संदर्भातील 1 जून पासून नेमकं काय काय मोठे बदल आता झालेत ते समजून घेऊयात। काय तुम्हाला नेमकं करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला कुठलाही फटका बसणार नाही, तुमचं रेशन बंद होणार नाही, कुठलीही कारवाई होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक या ठिकाणी बघत राहायचं आहे। सरकारमार्फत दर महिन्याला प्रति कुटुंबाला प्रति माणसाप्रमाणे 5 किलो धान्य मोफतपणे सध्याला तरी तुम्हाला मिळतंय, पण आता 1 जून 2026 पासून सर्व नियम या ठिकाणी बदललेत। इथून पुढे रेशन कार्ड देखील तुम्हाला आता कोणतेही मिळू शकणार नाही। गरीब कुटुंबातील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023च्या अंतर्गत मोफत धान्य दिलं जात होतं। कोरोना काळात अंत्योदय आणि केसरी रेशनधारकांना राशन त्या ठिकाणी मोफत देण्यात येत होतं, परंतु त्याची जी काय मुदत होती तर ती पुढच्या 5 वर्षांसाठी आता लांबवली। त्यानुसार आता देखील भरपूर कुटुंबांना राशन गहू तांदूळ मोफतपणे दिलं जातंय, परंतु आता यामध्ये एक मोठा बदल करण्यात आलाय आणि यामध्ये सांगण्यात आलंय पहिली आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुम्हाला 3 वस्तू गहू तांदळासोबत 1 जून नंतर तुम्हाला देण्यात येणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 31 मेच्या आतमध्ये जे आता नागरिक हे कामं करणार नसतील त्यांना अपात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे। म्हणजे असे रेशनधारक या ठिकाणी व्यक्ती आहेत जे काही कुटुंब आहेत त्यांची उत्पन्नाची मर्यादा 2025च्या उत्पन्नामध्ये वाढल्या, ती खूप जास्त झाल्या, त्यांची परिस्थिती गरीब नसताना देखील ते रेशन मागच्या वर्षी घेतलेत। बऱ्याच वेळा भरपूर या ठिकाणी लोकांकडे राशन कार्ड जर या ठिकाणी असतील तर राशन कार्डाचा हा नियम
तुम्ही या ठिकाणी आता माहिती करणं गरजेचं आहे। जर तुमची आर्थिक परिस्थिती सरकारने सांगितलेल्या या निकषांच्या म्हणजेच नियमांच्या आतमध्ये असेल किंवा त्याच्या वर जर जात असेल तर तुम्ही आता मोठ्या अडचणीत येऊ शकता। तुम्ही आता घेतलेलं रेशन तुमचं या ठिकाणी जे आहे तर ते आतापर्यंत गहू आणि तांदूळ जे घेतलंय सरकारने लावलेल्या नियमामध्ये तुम्ही पास होत नसाल, बसत नसाल तर अगदी 30 ते 35 रुपये किलो दराने तुमच्याकडून आता वसूल देखील केली जाऊ शकते। मोठी कारवाई होऊ शकते, 5 वर्षांचा जेल देखील होऊ शकतो। त्यामुळे रेशनधारकांना हा नियम जो आता लागू होईल तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणजे याच्यामध्ये असं काय या ठिकाणी सांगण्यात आलंय की जो रेशनधारक आहे ज्याने स्वतःच्या उत्पन्नातून 100 वर्ग मीटरचा मोकळा फ्लॅट किंवा जर घर खरेदी केला असेल तर तो रेशन कार्ड त्याने अजिबात घेऊ नये, त्याने कुठलेही रेशनदाणे घेऊ नये। जर ते परत सापडलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। त्यानंतर जर 4 चाकी गाडी घेतली असेल, ट्रॅक्टर आणि या ठिकाणी आता बंदुकीचं लायसन असेल तरी देखील आता रेशन जर घेत असाल तर तुम्ही अपात्र या ठिकाणी होणार आहात। तुम्ही तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या ते तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये अर्जंटमध्ये सरेंडर किंवा जमा करावं असं निवेदन आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गहू आणि तांदळासोबत नवीन 2 ते 3 वस्तू तुम्हाला कोणत्या देण्यात येणार आहेत आणि 31 मेच्या आतमध्ये काय काय कामे करायची आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अन्यथा प्रत्येक किलो घेतलेल्या राशनचे पैसे तुमच्याकडून वसूल करून तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि गावामध्ये जर वर्षाला 2 लाख आणि शहरात वर्षाला 3 लाख रुपये जर तुम्ही पगाराच्या माध्यमातून कमवत असाल तर तुम्हाला देखील रेशन घेण्यासाठी पात्र नाही आहे। त्यामुळे तुम्ही आता तुमचं रेशन कार्ड हे तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करायला पाहिजे। आता सांगितलेल्या 4 नियमाप्रमाणे एकही गोष्टीमध्ये जर तुम्ही दोषी आढळला तर तुमचं रेशन धान्य जे आहे तर ते तातडीने आता बंद होणार आहे आणि रेशन कार्डवर ज्या काय सुविधा आहेत तर त्या तातडीने बंद होतील, त्यांच्यावर मोठी कारवाई देखील होईल। आतापर्यंत जे काय तुम्ही धान्य घेतलं तर ते 35 ते 40 रुपये किलोच्या दराने तुम्हाला दंड वसूल करण्यात येईल। आता ही होऊ शकते मोठी कारवाई। त्यानंतर आता दुसरा महत्त्वाचा बदल आहे तर तो 1 जून 2026 पासून आता लागू होणार आहे। तो म्हणजे 2026 मध्ये रेशन कार्डाचं आधार कार्डची लिंक करण्याविषयी रेशन कार्डाचं 2026चं नवीन केवायसी करणं आता बंधनकारक केलंय। आता बघा तुम्ही आधी केवायसी केले असेल परंतु 2026 ची नवीन केवायसी करायची आहे। 31 मे पूर्वी आता तुम्ही जी काय मुदत यासाठी ठेवण्यात आल्या म्हणजे या ठिकाणी 30 मे ते 31 मे पूर्वी रेशन कार्डाची डबल तुम्हाला आधार लिंकिंग करायची आहे। मग आता रेशन कार्डाची आधार लिंकिंग कशी करावी, कशा पद्धतीने करायचं आहे हे तुम्हाला समजावून पुढे सांगणार आहे। आता बघा भ्रष्टाचाराला अनियमितता आळा बसतो आणि काय होतं बऱ्याच वेळा जी काय लोक आता एकापेक्षा जास्त रेशन कार्ड काढलेले असतात म्हणजे एखादा व्यक्ती काय करतो एखाद्या गावी राहत असतो तो या ठिकाणी काही निमित्ताने नोकरी निमित्त तिथून ट्रान्सफर होऊन जातो, दुसरीकडे गेल्यावर मागच्या गावाचं रेशन कार्ड असतं तर तो पुढच्या गावात रेशन कार्ड काढून घेतो। मग एकाच व्यक्तीला 2 ठिकाणी आता जास्त धान्य या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलं जातं। त्यामुळे गरजूंना धान्य जे आहे तर ते कमी पडू लागतं आणि त्यामुळे 2026 मध्ये परत एकदा आधार लिंकिंग करणं या ठिकाणी अनिवार्य केलंय। आता हे आधार लिंकिंग कसं करायचं, केवायसी कशी करायची ते तुम्हाला लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। यामुळे भरपूर फायदे होतात। रेशन कार्डवर मिळणारे जे काय फायदे आहेत, ज्या काही योजना आहेत याचा लाभ तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेता येतोय का, केवायसी आता तुम्ही केल्या का, हे सर्व या ठिकाणी आता सरकारला समजून जाणार आहे। हे तुम्ही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। केवायसी केल्याने काय होईल, तुमचं रेशन कार्ड अपडेट होईल। तुमच्या परिवारामध्ये एका सदस्य वाढला असेल किंवा कमी झाला असेल तर तो कमी झाला किंवा या ठिकाणी ऍड झाला तर हे सरकारला या ठिकाणी सर्व काय आता त्याला समजून येईल। त्यामुळे आता पात्र जे आहेत त्यांची यादी वेगळी लावली जाईल आणि अपात्रांची वेगळी लावली जाईल। त्यामुळे केवायसी केलं तर सर्व काही निश्चित होईल। सर्व योजना तुम्हाला लाभ भेटलाय की नाही सरकारला देखील पूर्ण डिटेल्स मध्ये कळणार आहे। कुठल्याही प्रकारचा धोका होण्याची शक्यता तुमच्या बरोबर अतिशय कमी होईल। राशन कार्डाचं आधार लिंकिंग आणि ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, राशन दुकानामध्ये जे आहे तर ते या ठिकाणी काय काय कामे करायची पुढे सांगतो। इन्कम प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, फोटो, बँक पासबुक अशा गोष्टी तुम्ही तातडीने या ठिकाणी आता तयार ठेवायचे आहेत। आता हे केवायसी कुठं करायचं आहे, पहिली प्रक्रिया तुमचं जे CCG केंद्र आहे म्हणजे CSC आता केंद्र आहे
त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ऑनलाईन पद्धतीने करू शकता, जिथून म्हणजे रेशन कार्डाचं जे काय राशन धान्य दुकान आहे तिथून तुम्ही रेशन घेता तर त्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही सोप्या पद्धतीने आता करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये KYC करण्याचं अनिवार्य केलंय, कारण या जिल्ह्यामध्ये मोफत गहू तांदूळ या ठिकाणी मिळत असतं। त्यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता परत KYC करण्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता 1 जून नंतर याच्या मुदतीमध्ये या ठिकाणी आता मुदत वाढ या ठिकाणी देण्यात येणार नाही, 31 मे अंतिम तारीख राहील। त्यामुळे KYC तुम्ही CC सेंटर किंवा तुमचं या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानामध्ये आता तुम्ही करू शकता। ज्या नागरिकांकडे आधार कार्ड नसेल, म्हणजे जे काय आधार कार्ड ज्या लोकांनी काढलेलं नाही तर रेशन घेत असाल तर अशा बोगस लोकांची एक काळी यादी तयार करण्यात आल्या, त्यांना इथून पुढे राशन धान्य अजिबात दिलं जाणार नाही। सरकारने आता या ठिकाणी काय केले तर सर्वांनी लक्षात ठेवा, शिधापत्रिका धारक आधार या ठिकाणी प्रमाणीकरण करण्याची शिबिरे घेण्यात आलेत आणि लवकरात लवकर तुमचं आधार याला लिंकिंग करणं आता या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। आधाराचं जे काय लिंकिंग आहे तर रेशन कार्डला जोडणं या ठिकाणी बंधनकारक झालंय। 2026 मध्ये वेगवेगळ्या तारखा मुदती या ठिकाणी देण्यात आलेत, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही कामे करायचे आहेत। पहिला नियम आहे 100 वर्ग मीटरचा प्लॉट किंवा 2 लाख किंवा 3 लाखाहून उत्पन्न जास्त असेल, तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर अशांचं रेशन कार्ड तहसीलदार कार्यालय किंवा त्या ठिकाणी तलाठी कार्यालयामध्ये पटकन तुम्ही जमा करायचं आहे। म्हणजे काय सांगितलंय, जर करता 2025 मध्ये तुमचं उत्पन्न वाढलं असेल, जर करता तुमच्या घरामध्ये एखादा सरकारी नोकरदार भरती झाला असेल, तसेच या ठिकाणी तुमच्या घरातील या ठिकाणी कोणीतरी एखादा व्यक्ती पेन्शन घेऊ लागला असेल तर अशा सर्वांची एक वेगळी यादी तयार करण्यात आल्या आणि त्यांना अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, तुमचं रेशन कार्ड तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करावे। तुमचं उत्पन्न वाढले, तुम्ही श्रीमंत आता नागरिकांच्या यादीमध्ये आला आहात, असं या ठिकाणी सूचना सांगण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।